एकता एज्युकेशन सोसायटी संचलित शारदादेवी ज्ञान विकास मंदिर व महाविद्यालय येथील पदाधिकारी व शिक्षकांनी आत्मामालिक ध्यानपीठात सदिच्छा भेट दिली आहे। या भेटीदरम्यान मान्यवरांनी आत्मरूप सुवर्ण मंदिर, सद्गुरू कुटी, मुख्य प्रसादालय, इंटरनॅशनल प्रसादालय, क्रिकेट ग्राउंड, विद्यासंस्थान तसेच शैक्षणिक संकुलातील विविध विभागांना भेटी देत संपूर्ण संकुलाची पाहणी केली। मराठी व इंग्रजी माध्यम, सांस्कृतिक विभाग, वसतिगृह तसेच शैक्षणिक विभागांची माहितीही जाणून घेतली। याप्रसंगी सर्व मान्यवरांनी एकत्रितपणे अर्धा तास ध्यान व आत्मचिंतन केले। शैक्षणिक संकुलाची कार्यप्रणाली व विविध उपक्रमांविषयी सविस्तर माहिती घेतली। शैक्षणिक व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर यांनी संकुलाच्या कार्यपद्धतीबाबत सखोल मार्गदर्शन केलं। तसेच आत्मदर्शनजी बागडे सर यांनी ट्रस्ट अंतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देत मान्यवरांना संकुल दर्शन घडवून आणलं। यानंतर उपस्थित मान्यवरांनी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांची भेट घेतली। सायंकाळी पुन्हा सद्गुरू दर्शन घेऊन या सत्राची सांगता करण्यात आली। सद्गुरूंनी आत्मसंदेश देत सर्वांना आत्मस्वरूप प्रतिमा देऊन आशीर्वाद दिले। भेट दिलेल्या मान्यवरांनी आत्मामालिक संस्थेच्या कार्याचं कौतुक करत आनंद व समाधान व्यक्त केले तसेच सकारात्मक अभिप्राय नोंदवले। या भेटीत एकता एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त श्रीमान नारायण आहेर साहेब, शाळेचे प्राचार्य भूषण सागर सर, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती किशोरी आहेर मॅडम, श्रीमती भामरे मॅडम, मेदने मॅडम, लतिका मॅडम, निकम मॅडम, चव्हाण मॅडम, रोशन आहेर, खैरनार सर, योगेश सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते। या भेटीच्या आयोजनासाठी शुभम कोळी सर आणि श्री ईश्वर आव्हाड सर यांनी विशेष मेहनत घेतली। संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी या संस्थेला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।